नमो बुद्धाय, जय भीम. आज आमचा श्रीलंका टूरचा तिसरा दिवस आणि आज आम्ही थांबलो होतो रात्री नाईस पॅलेस हॉटेलमध्ये डंबोला इथे. आणि आज आम्ही सकाळी आमची तयारी झाली आणि आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला खाली आलेलो होतो. इथं आमचा ब्रेकफास्ट चालू होता. आम्ही डंबोला इथून नुरवा एलिया इथे जाण्यासाठी निघालो. हे बघा, आम्ही इथे गाडीमध्ये बसलो आपल्या आणि निघालो. आणि जाताना आम्ही रॉक टेम्पल, हर्बल गार्डन, डंबोला केव टेम्पल असं बघणार होतो. जाता जाता हे इथं आम्ही थांबून काही फोटोशूट वगैरे केलेलं आहे. तसंच यामध्ये सर्वात महत्त्वाचं ठिकाण होतं आलू विहार, ज्याला आलोक विहार असंही म्हणतात. त्याआधी आम्ही गोल्डन बुद्धा टेम्पल, केव टेम्पल इथं आलेलो आहे. आणि इथे खूप मोठी अशी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे गोल्डनमध्ये. आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. हे बघा, आपण बघू शकता इथे इतकं सुंदर वातावरण आणि त्याच्यामध्ये हे सुंदर अशी मूर्ती. खरंच मन अगदी प्रसन्न होऊन जातं हे सगळं बघता बघता. आणि हे होतं त्यांचं म्युझियम. या म्युझियममध्ये बऱ्याच जुन्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि तिथे जाण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी तिकीटही आहे. तर तिथेही आम्ही गेलो. हे बघा, खूप सुंदर भव्य अशी ही तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. त्यानंतर आम्ही हर्बल गार्डन इथे निघालो. हे बघा, इथं आम्हाला हर्बल गार्डनमध्ये हर्बल टी देण्यात आला आणि खूप छान टी होता तो. आणि त्यांनी तिथले त्यांच्या वनस्पती, तिथं जे वनस्पती मिळतात, मसाल्याचे पदार्थ मिळतात, त्या झाडांची सर्व आम्हाला ओळख करून दिली इथे. आणि कशापासून कुठलं औषध बनवलं आहे, काय बनवलं आहे, त्याची सर्व माहिती आम्हाला इथे देण्यात आली. आणि विविध प्रकारचे तेल, काही हर्बल प्रोडक्ट्स इथं विकायला ठेवण्यात आलेले होते. त्यातले काही आम्ही घेतले विकत, परंतु त्याच्या किमतीही महाग वाटल्या. आणि हे आहे आलू विहार, म्हणजेच आलोक विहार. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 450 वर्षांनी इसवी पूर्व 100 वर्ष आधी ही धम्मसंगती आलू विहार श्रीलंका येथे 106 झाली. या संगतीचे अध्यक्ष महास्थवीर धम्मरक्षित होते आणि यामध्ये 500 भिक्षूंनी सहभाग घेतला होता. या धम्मसंगतीला तेथील राजा वट्टगामिनी अभय याने सहाय्य केले आणि इथेच पहिल्यांदा भगवान बुद्धांची वचने लिपिबद्ध करण्यात आली. इथे त्रिपिटक ताडपत्रावर, ताम्रपत्रावर लिहिले गेले. या महत्त्वपूर्ण संगतीमुळे धम्म जगभर पसरला गेला. इथे जी ताडपत्रावरील त्रिपिटक ग्रंथ जपून ठेवण्यात आलेले आहेत व ताडपत्र कसे लिखाण करण्यात येते तेही इथे दाखवण्यात आलेले आहे. आणि ह्याच ठिकाणी धम्मसंगती झालेली आहे, तेच हे ठिकाण आहे. हे बघा, हे ताडपत्रावर लिखाण केलेलं आहे. आम्ही तिथे धम्मदान दिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला ताडपत्रावर असं नाव लिहून दिलं. हे माझ्या बहिणीच्या नातवाचं नाव आहे, ज्याच्या नावाने आम्ही तिथे धम्मदान दिलेलं होतं. आणि हे हे इथे ताडपत्रावरील हे सगळं लिखाण इथे आहे. हे ताडपत्रावरील लिखाण इथे ठेवलेले आहे. ताडपत्र आणि ताम्रपत्र ह्याच्यावर हे त्रिपिटक ग्रंथ लिहिले आणि ते इथे अगदी जपून ठेवण्यात आलेले आहेत. इथे जी धम्मसंगती झाली तिला पुस्तक रोपण संगीती असेही म्हणतात. आणि त्यामुळेच धम्म त्रिपिटकाच्या रूपाने जगभर पसरला गेला. ही एक महत्त्वपूर्ण अशी धरोहर आहे श्रीलंकेची. आणि अशा तऱ्हेने आमचा तिसरा दिवस इथेच संपला आणि संध्याकाळी परत आम्ही
नुरवा एलिया येथील हॉटेलमध्ये आलो. अशा तऱ्हेने 3रा दिवस आमचा संपला. परत भेटू 4थ्या दिवसाच्या भागात.